नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहे पावनखिंड बघायला. ऐतिहासिक अशी पावनखिंड बघण्यासाठी आम्ही सगळी गाडीत बसून निघालेलो आहे. अनिकेत, प्रणव, पिल्ल्या सगळी अशी आम्ही एकत्र होऊन सगळी निघालेलो आहे प्रवास. आणि मग आम्ही तिथं प्रवास आम्ही आता सगळी इथं गाडीतून उतरलो, पोचलो आम्ही ज्येष्ठ. आता आम्ही गाडीतनं उतरून पुढे इथं आता पुढच्या दिशेने जाणार. सगळी गाडीतून उतरून करणं पिल्ल्याचे आता बघू शकतो आमचं छोटंसं गँग. दिदी तेन पण आहे, मोठे करतात त्यांच्याकडे. आम्ही निघालो पुढे. अंड्याकडून आलेली जीबवर बसून ते अंड्याकडून येत आहे. आता पोचल्या आधी पोरांनी चहा घेतला. चहा पिऊन मग आम्ही खायली पावनखिंड बघायला जाणार. ह्या बुरुजावर आपण परत येणार आहे. आधी आपण खाली पावनखिंडकडे खाली जाऊन तिथं पाया बिया पडून नोवर इकडे यायचं. आम्ही हे बघू शकतो की हे दिसण्यात पूर्ण उंच आहे. किती उंच वाटते बघायला, बघण्यासारखं आहे. कसलं भारी वाटतं बघायला. असं बघित आम्ही आता पुढे निघालोय. वातावरण तर इतकं भारी झाले, वर एकदम असं थंड वातावरण आहे. या ह्याची चालली मस्ती. ही मस्ती प्रणव माझ्याबरोबर बोलते बघा काहीतरी. माझ्या यूट्यूब चॅनल म्हणून प्रणव बोलते, असं मी गेले हळूहळू बोलत. वातावरण एकदम भारी झाले, तुम्ही बघू शकता. अनिकेत आणि शिवराम पुढे आहे, त्यांच्या मागणं प्रतीक आहे. खाली बघू शकता असं पावसासारखं असं वातावरण झालं आणि धुक्क असं पडले, त्यामुळे एकदम असं क्वालिटी वाटते. डोळ्यात निसर्ग मावना असला निसर्ग भारी झालाय. आता पुढे हळूहळू निघाले आम्ही पण. तुम्हाला धावतो व्ह्यू कसला वाटते बघा. हळूहळू पायऱ्या उतरी, वरच्या मोठ्या पायऱ्या आहे ह्यासाठी मी वर चढलेलो. तर खाली उतरलो. आता हळूहळू आपण पुढे जाऊया. शिवराम, पिल्ल्या, प्रणव, अनिकेत ही पुढे आहेत. दिदी माझ्या पुढे आहे आणि आरती पण आहे आमच्या जोडीला. आता आम्ही पावनखिंडच्या जवळ म्हणजे खाली पावनखिंड उतरायला लागले. आता हे वळण सोडले की आम्ही खाली उतरणार. माझ्या मागं बघू शकते सगळी गँग माग आहे, हात करते ते. हळूहळू पुढे निघालेत. तर निघाले आम्ही हळूहळू पुढे. वळण मारले की आणि वळण मारायचं आणि आता ह्या वळण मारले की आपण पोचते. इथं पहिले दुकाने काय नव्हती. आत्तापासून दुकान आले ते, त्यामुळं काय खाया इथं सगळं काय. आणि आता पत्रा म्हणजे मी जेव्हा पहिला याचो का नाही, मी एक 9वीला असताना मी याचो का नाही, तेव्हा पत्रा काय नव्हतं. पूर्ण असं नुसते ते पुढचे समाधी तिथं तेवढं. आणि आता हे पत्रा काय बांधले बोलू शकतो. खायला साईडला ते पाहून पहिलं तिथं भरती म्हणून नाव बहुतेक तिथं काम चालू आहे, त्याच्यामुळे का नाही जनरेटरचा आवाज जास्त येतो. तरी पण मी मोठ्यानं बोलण्याचा प्रयत्न करेन. ते बघू शकतो तिथं खरंच तिथं काम चालू आहे, त्याच्यामुळे ते जनरेटर चालू आहे. बघू शकतो खायला दिसेल खाली सोडतो तिथं काम चालू नव्हतं, त्यामुळे सोडतं का नाही कसलं भारी वाटतं की बहुतेक खाली सोडत नाही. की वरून दावतो तुम्हाला, खाली सोडत नाही. काम चालू आहे त्याच्यामुळे खाली सोडून झालं ते धबधबा पडलेले पडते. ते काम चालू आहे, नवीन बांधायचं चालू आहे. त्यामुळे ते खालच्या जुन्या पायऱ्या बारक्या होत्या, त्याच्यामुळे पायऱ्या बिऱ्या आत्ता झाली. पहिल्या इथं पायऱ्या बिऱ्या काय नव्हतं. जी मुळी दिसते का नाही, पहिली ह्या मुळीला धरून खाली उतरायची. आणि आत्ता पायऱ्या ते झालं, त्या मुळीला धरून खाली उतरायची माणसं. आता इथे शिवलिंग दिसते का तुम्ही, मला मी जूम करून द्यायला तिथून शिवलिंग आहे. खाली सोडला असताना मी तुम्हाला सगळा डावला असतो. मी वरलं वडा व्हायचा
वडा पावसाळ्यातनं मोठा व्हायचा असतो. तसं आपल्याकडे पाऊस नसल्यामुळे बारीक असतो. मोठा असं धबधबा पडल्यावर खाली वाटत असतो. खाली सोडलं नसल्यामुळे आम्हाला खाली जावं. आता आम्ही जातो बसतो आणि वर आलो समाधी तिथं आलो परत. आता आम्ही वरच्या दिशेने त्या बुरुजाकडे निघालो. निसर्ग कसला भारी झाला. निसर्ग पूर्ण बघण्यासाठी आमची मस्ती करीत करीत आम्ही वर निघाली. पूर्ण निसर्ग बघण्यासारखा आहे. पावनखिंड इकडं आंबा साईड बघायला झालं की पावसाळ्यात घाट सेक्शन असल्यामुळे एकदम असं क्वालिटी वाटते. वर्ण बिरणं मस्ती करीत किल्ल्या मस्ती करीत फोटो सगळे नाच होते. निवांत बसले ते बघित निघाले आम्ही. तो वर निघालो. वर चढायला लागल्यावर पाय भेंडायला लागले त्यांचं. बसत आता मी या बुरुजावरती जाणार आहे. बुरुजावरती गेल्यावर आणि सांगितले शिवरामला एक घोषणा द्यायला. तिथे एक घोषणा देणार यांची मस्ती चालू आहे बघा. आल्यापासून गाडीत नाही इथं सगळीकडे मस्तीच चालू आहे त्यांची. बुरुजावरती आम्ही जाणार. शिवराम घोषणा देणार आहे. त्यांची मस्ती काय सप्पन आहे. चप्पल खाली काढणार आम्ही सर. चप्पल काढून वरच्या दिशेने त्या बुरुजावरती जाणार. पावन अशी झालेली पावनखिंड आणि बघण्यासाठी आलो. बुरुजावरून कसलं भारी दिसते बघा. पुढे एक नंबर व्ह्यू दिसते. निसर्ग बघण्यासारखा. शिवराम एक घोषणा देणार आहे ते ऐकवतो तुम्हाला पुढे. हा घे हा हा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती राजाराम महाराज की जय. घोषणा दिली आणि आता आम्ही खाली आलो. घोषणा देताना आमच्या अंगावरती काटा आला. सगळी शांत होऊन ती घोषणा ऐकली. सगळ्यांची जय म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जय म्हणून. आता मी तुम्ही खाली आलो. भजी खायला थांबले बघा. भजी घेतले.